हरिओम. 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 सुश्री फाउंडेशनच्या आरसा समाजमानाच्या या उपक्रमामध्ये मी श्रीरामोक आपले सहर्ष स्वागत करतो. मंडळी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे हे आपण ऐकतो. या सगळ्यामध्ये देणारा असतो, पण घेणारा कोण असा प्रश्न अनेकदा पडतो. नक्की द्यायचं कोणाला या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. सुहृद सामाजिक संस्था आणि देणगीदार यांच्यामधला एक दुवा, एक पूल आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहे. हरिओम काका तथा सदाशिव मालशे या गप्पांमध्ये सहभागी होतात. मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. हरिओम. हरिओम. मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो. काका, सामाजिक कार्यकर्त्याची व्याख्या आम्हाला सुरुवातीला सांगा ना. हा विषय फार मोठा आहे, परंतु सर्वसामान्यपणे सामाजिक कार्यकर्ता याची जर व्याख्या करायची झाली तर कार्यकर्त्याने स्वतः आधीच सुस्पष्ट राहिलं पाहिजे. स्वतःची आर्थिक क्षमता ओळखून स्वतःच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून सामाजिक कार्य करावं. अनेक वेळा अनुभव असा येतो की सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं स्वतःचं उपजीवजीवन करण्याचा प्रयत्न होतो आणि तो अत्यंत घातक आहे. म्हणून स्वतःचं जीवन जगत असताना आपलं स्वतःचं आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल तर सामाजिक कामामध्ये काम करावं आणि त्याप्रमाणे जर त्याची साधी राहणी, पारदर्शकता, स्वतःवरचा आत्मविश्वास, समाजाशी आपण संपर्क करत असताना आपण समाजाशी कसे वागतो आहोत, समाजात आपलं प्रतिबिंब काय पडतं याचा प्रामुख्याने विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची राहणी, तुमचं जीवन हे सगळं प्रतिबिंबित होत असताना समाजाला आपल्याबरोबर विश्वास वाटला पाहिजे, खात्री वाटली पाहिजे, तुमच्याबद्दलची पारदर्शकता त्याला लक्षात आली पाहिजे, तर तो चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करू शकेल आणि त्या दृष्टीने त्याची ती क्वालिफिकेशन ठरू शकेल. म्हणजे सहकार्याचा हात, इथे अनेक वेळेला मदत हा शब्द वापरला जातो, तो चुकीचा आहे. मदत आपण कोणालाही करू शकत नाही, आपण सहकार्य करतो. म्हणजे त्याचा एक हात आणि आपण त्याला दिलेला हात, या सहकार्याच्या भावनेने जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर ते त्याला अधिक योग्य ठरेल. काका, तुम्ही तुमच्या जे सामाजिक कार्याला सुरुवात केली ती कशी केली त्याबद्दल जरा सांगा. मी खेडेगावातला विद्यार्थी आहे. माझ्या शाळेमध्ये 4थी नंतर शाळा नाही, म्हणून मी पुण्यामध्ये, माझ्या मामांनी मला पुण्यात आणलं. पण 1ली ते 4थी या कालावधीमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला काहीही सुविधा मिळत नाहीत. शाळांची सुविधा नाही, संडास बाथरूमची सुविधा नाही, किंवा त्याला विकास करण्यासाठी, विद्यार्थ्याच्या जीवनाला विकास करण्यासाठी शैक्षणिक स्तरावर, खेळकूदच्या स्तरावर कुठेही मोठ्या प्रमाणावर त्याला वाव मिळत नाही, कारण त्या शाळा एकंत हालाकीच्या परिस्थितीत चालू असतात. आणि म्हणून मी जेव्हा पुण्यात आलो, त्या पुण्यात आल्यानंतर मी मधुकरी मागली, वारावर जेवलो. एका फॅमिलीमध्ये मी घरगडी म्हणून 7 वर्ष काम करत होतो, की ज्या वयोगटामध्ये, म्हणजे माझं वय साधारण 9.5-10च्या त्यावेळेला होतं, त्या वयोगटामध्ये मी गोट्या खेळायच्या किंवा मुलांबरोबर खेळायचं, चकारी खेळायची. त्यावेळेला मी त्या फॅमिलीमध्ये लोकांचे संडास धुवत होतो. आता ही जी माझी पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीचा विचार केल्यानंतर मी देवाला, माझं मिनिमम शिक्षण पूर्ण झालं आणि मी 2 पैसे मिळवायला लागलो. त्यावेळेला असं लक्षात आलं की या समाजाप्रती, ज्या समाजाने आपल्याला घडवलं, आजपर्यंत 20-22 वर्षाचं आयुष्य दिलं, याला समाजाच्या प्रती आपली कृतज्ञता असणं आवश्यक आहे. आणि ती कृतज्ञता, ज्या व्यक्तीने मला सहकार्य केलं त्याला आता 50-50-25 हजार रुपये दिले म्हणजे माझी कृतज्ञता संपली किंवा त्यांनी केलेलं सहकार्य संपलं असं मानून त्याचं व्हॅल्युएशन हे पैशात करता येणार नाही. कारण त्यावेळेला त्यांनी केलेलं सहकार्य जरी 10 रुपयात असलं तर त्या माझ्या वेळेप्रमाणे त्याचं मूल्य अमूल्य आहे. आणि म्हणून मी असं ठरवलं की याची कृतज्ञता कुठेतरी व्यक्त झाली पाहिजे.
आणि याच्या जोडीला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. संघामध्ये काम करत असताना संघामध्ये आम्हाला ही अधिक जाणीव करून दिली गेली आहे, प्रकर्षाने जाणीव करून दिली आहे की आपली कृतज्ञता असली पाहिजे. ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं, सहकार्याचा हात दिला, त्यांच्याप्रती कायम आपण सहकार्य करावं, कृतज्ञता करावी आणि ती स्वतःपासून सुरू झाली पाहिजे. म्हणून मी जेव्हा 2 पैसे मिळवायला लागलो त्या पहिल्या म्हणजे 1968 साली मी 64 साली नोकरीला लागलो. पण 2-3 वर्ष जेव्हा माझी थोडीशी परिस्थिती बदलली त्या वेळापासून कालच्या माझ्या पेन्शनपर्यंत मी माझं स्वतःचं आर्थिक योगदान हा देत आलेलं आहे. आणि ते केवळ कृतज्ञतेच्या भावनेने, मी काहीतरी मोठं करतो आहे, मी देणगीदार आहे अशा भावनेने नाही, तर ती माझी एक कृतज्ञता व्यक्त. सामायिक संस्था आणि देणगीदार यांच्यातला दुवा म्हणून कार्य करताना काय प्रकारची पथ्य तुम्ही पाहता याबद्दल जरा सांगा ना. काम करत असताना 2-3 गोष्टी आधी प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजेत की त्या संस्थांची पारदर्शकता काय, खरंच त्या संस्था ज्या घटकासाठी काम करतात त्यांच्यापर्यंत ते पोचतंय का. म्हणून मी नेहमी प्रत्येक संस्था ज्या ज्या मला लक्षात येते त्या त्या संस्था मी पाहायला जातो. माझ्या दृष्टीने त्या कार्यक्षम आहेत की नाही, की ज्या घटकांसाठी आज मी गणवेश देणार आहे ते गणवेश ह्या मुलांपर्यंत पोचणार आहे की नाही, धान्य देणार आहे तर धान्य या मुलांकरता जाणार आहे का ते घरी जाणार आहे. अशा पद्धतीची पारदर्शकता, त्यांचं काम करण्याची पद्धत, ज्या घटकांकडनं त्यांना जर पैसे घेतले जात असेल तर पैसे घेऊन ज्या संस्था काम करतात त्या संस्थांकरता मी काम करत नाही. कारण माझा कामाचा उद्देशच असा आहे की जे गरजू आहेत त्यांच्याकरता त्यांचा अधिक विकास करण्यासाठी आपण काम करूया, कारण मी त्यातलाच एक घटक होतो. आणि म्हणून त्या भावनेने या संस्था आहेत त्यांचा कारभार कसा चालतो, पदाधिकारी कोण आहे, त्यांची क्षमता काय आहे, ते किती वेळ देतात, या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून मला जर ती संस्था चांगलं काम करते, समाधानकारक काम असं वाटलं तर मग त्या संस्थेची जी माहिती आहे ही मी माझ्या योगदानाबरोबरच मी समाजाकडे घेऊन जातो. समाजाला सांगतो की समाजामध्ये असा एक घटक आहे, अशी काही कामं चालले की त्यांना आपण सहकार्याचा हात दिला पाहिजे, जेणेकरून आपण आणि ते यामधली जी दरी आहे ही थोडीफार अंतराने तरी आपण कमी करण्यासाठी. आणि भारतीय संस्कृतीचं असं सांगते की तुम्ही जे मिळवलं ते सगळं तुमचं नाही, त्यातला काही भाग हा समाजाचा आहे. आणि त्या समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. काका, सामाजिक संस्था आणि देणगीदार यांना जोडणारा दुवा म्हणून तुम्ही कार्य करता, ही विश्वासार्हता तुम्ही कशी जपली त्याच्याबद्दल सांगा. याच्याकरता कार्यकर्त्याने आपली विश्वासार्हता निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला समाज आपल्याकडे 1 रुपया देतो, हा 1 रुपया आपला नाही, समाजाला मिळालेला, आपल्या माध्यमातून मिळालेला 1 रुपया आहे, हा पूर्णपणे त्या संस्थेपर्यंत पोचणं. तो संस्थेपुढे पोचवल्यानंतर त्याची जर योग्य ती पावती पत्र, संस्थेचं आभारपत्र त्या संस्थेपर्यंत जर पोचवलं तर समाजातल्या दानशूर संवेदनशील व्यक्तीला आपली विश्वासार्हता, आपला प्रामाणिकपणा हा भावतो आणि त्याला एक विश्वास बसतो की मी जो 1 रुपया दिला हा ज्या कारणासाठी दिला त्या कारणाकरता त्या संस्थेवर पोचला. इतकंच नव्हे तर ज्या कारणाकरता मी पैसे दिले ते कारण पूर्ण झालं की नाही. म्हणजे एखाद्याने जर आपल्याला फी भरायचे पैसे दिले असेल तर त्या मुलाची फी भरली गेली किंवा नाही, म्हणून त्या मुलाची फी भरल्याची पावती, त्या शाळेचं पत्र, त्या कॉलेजचं पत्र हे त्या देणगीदारापर्यंत पोचवणं म्हणजे देणगीदारांचा जो उद्देश आहे की आपण समाजासाठी फी भरण्यासाठी सहकार्य केलं किंवा धान्यासाठी सहकार्य केलं, भोजनासाठी सहकार्य केलं, हे त्यांच्यापर्यंत त्यांना पोचलं. आपण कित्येक वेळा आता नवीन मीडिया आलेला आहे त्याच्यामध्ये आपण फोटो पण काढून पाठवतो. तिथे काही वेळेला बोर्ड लावतो की आजचं भोजन आहे, यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. आणि हे फोटो जेव्हा त्या डोनरपर्यंत जातात तेव्हा त्याला विश्वासार्हता अधिक वाढते. आणि ही विश्वासार्हता जर आपण टिकवली तर आज समाजाकडून योगदान मिळायला फारशी अडचण येत नाही. आणि तोच गेल्या 50 वर्षामध्ये पारदर्शकपणा हा मी सांभाळला असल्यामुळे आर्थिक प्रश्न हा जास्तीत जास्त स्वतःसाठी नाही तर तो दुसऱ्यासाठी आहे हे लक्षात घेऊन जेव्हा काम करायला लागलं तेव्हा आज समाजाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते असे म्हणतात आता आम्हाला पावतीसुद्धा तुम्ही दिली नाही ते चालेल. याकरता
मी माझी स्वतःची पावती कुठेही ठेवलेली नाही. मी आज 50-60-70 संस्थांसाठी काम करतो, परंतु माझी एकाही ठिकाणी पावती नाही आहे. मी डायरेक्ट त्या संस्थेची पावती त्यांना नेऊन देतो. म्हणजे माझ्याकडे दिल्यानंतर माझी कच्ची पावती झाली, संस्थेची पैकी हा भानगड ठेवायची. संस्थेची डायरेक्ट पावती त्यांना गेली तर विश्वासार्थ टिकते. आणि सुदैवाने ही विश्वासता मी गेले 50 वर्ष सांभाळल्यामुळे आज अनेक व्यक्ती माझ्याकडे लाखा 2-2 लाखाचा चेक, ब्लाइंड चेक ज्याला आपण म्हणतो, हा विश्वासाने देतात. आणि त्यामुळे माझं काम एक समाजाला भावलेलं आहे. समाजाकडे एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे की हरिओमकडे दिलेत ना, आता मला काळजी नाही. सामाजिक कार्य करत असताना या संस्थांना तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा त्यांच्या कार्यात काही लुडबुड होते असं त्यांना वाटतं का? नाही, तसं काही वाटण्याचं कारण आता तरी अनुभव कधी आलेला नाही. कारण आपण त्या संस्थेला सहकार्य करत असतो. आता हे सहकार्य करत असताना त्याचे जी आपले जे काही अटी असतात की त्यांचं काम कसं असावं, रेकॉर्ड कसं असावं, हे जेव्हा मी पाहतो त्यावेळेला सुरुवातीला त्यांना असं कुठेतरी खटकतं की अरे 10,000 रुपये देणार नाही, आपलं सगळं रेकॉर्ड तपासतात. पण हे रेकॉर्ड तपासण्याचा उद्देश असा आहे की ज्या कारणाकरता तुमच्याकडे दिलं त्याचं तुमचं आर्थिक योगदान जे आहे लोकांनी दिले हे नीट वापरता की नाही, त्याची काळजी तुम्ही घेता की नाही. आत्ताच आपण गेले 2-4 वर्ष इथे एक स्वयंप्रकाशित संस्था आहे, ती दरवर्षी 2 ह्याच्याकरता काही धान्य पुरवते. तर त्यांची एक अट आहे की तुम्ही मागितलेलं धान्य साठवण्याची तुमची क्षमता आहे की नाही. नाही तर मला 1200 किलो पाहिजे, 3000 किलो पाहिजे, आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात तिथे पाहतो तर माझी क्षमता साठवण्याची सुद्धा नाही. आणि मग असं धान्य मिळवलं जर खराब झालं तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. म्हणून माझा आग्रह आहे की ती क्षमता तुमची आहे की नाही ती निर्माण करा. नसेल तर ती निर्माण करण्यासाठी आपण काय करू. आज याच कार्यक्रमामध्ये एका संस्थेला मी 5-7 हजार रुपयापासून ज्या त्या कोठ्या ज्या असतात त्या कोठ्या दिल्या की त्याच्यात तुम्ही ठेवा, म्हणजे ते मिळालेलं धान्य चांगला वापर झाला पाहिजे आणि समाजाचा विश्वास हा तुम्ही संपादन केला पाहिजे. गेली 9 वर्ष तुम्ही एक शिक्षकांसाठी उपक्रम राबवताय, त्या उपक्रमाविषयी सांगा ना. मी अनेक शैक्षणिक संस्था ज्या चालतात ज्या विनाअनुदानित तत्वावर चालतात. विनाअनुदानाचा सरकारकडनं त्यांना एकही पैसा मिळत नाही. समाजाकडून येणाऱ्या योगदानावर ते शैक्षणिक स्तरावर मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात. आणि अशा शाळेमध्ये डबल ग्रॅज्युएट झालेले शिक्षक वर्षानुवर्ष संस्था जे अल्प मानधन देईल, मी पगार हा शब्द वापरत नाही कारण ते पगार देऊच शकत नाही, समाजाकडून येणाऱ्या देणग्यांचा वापर करून त्याच्यातनं काही अल्प मानधन हे त्या शिक्षकांना देतात. मी एका शिक्षकांच्या घरी गेलेला असताना एक मुलगा असाच रुसून बसला होता, रडत होता. मी सहज त्यांना विचारलं काय झालं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की शेजारचा 70,000 रुपये पगाराचा शिक्षक आणि माझ्याकडे मला 4-5 हजार, मी कसा संसार चालवतो मला, पण या मुलाला काय सांगून उपयोग आहे. म्हणून त्यावेळेला मला असं लक्षात आलं की अशा शिक्षकांच्या घरातल्या दिवाळीतला एक दिवस तरी, 365 दिवस आपण त्यांच्या पाठीमागे सक्षमते नाही उभं राहू शकत, पण दिवाळीतला एक दिवस तरी त्यांच्या घरातला मुलाबाळांचा आनंद जावा, समाधानात जावा, म्हणून मी गेले 9 वर्ष एक उपक्रम राबवतो आहे की अशा शिक्षकांना मी समाजाकडे जाऊन माझं जसं योगदान देतो तशा योगदानाबरोबरच समाजाला कन्व्हिन्स करतो की अशा शिक्षकांच्या पाठीमागं आपण उभं राहिले पाहिजे. ही शिक्षक मुलांची राष्ट्रीय घडी, राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांचं जीवन जर समाधानकारक नसेल तर ते शिकवण्याचं चांगलं काम करू शकणार नाहीत. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं आपण उभं राहूया, या कल्पनेला समाजाने भरभरून प्रतिसाद दिला. आणि गेल्या 9 वर्षांमध्ये 13 शिक्षकांपासून केलेलं काम आज गेल्या वर्षी मी 81 शिक्षकांना प्रत्येकी 5,000 रुपये रोख, 3 किलो साखर आणि 2 किलो रवा असं त्यांना भेट म्हणून दिलं. हे रॉ मटेरियल देण्याचा उद्देश असा आहे की भारतीय संस्कृतीमध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की घरी स्वयंपाक करत होतो असं इतिहासाच्या पुस्तकात वाचायला लागणार आहे. इतकी आपण बाहेरच्या बाहेर खाण्याची प्रवृत्ती वाढली आणि बाहेरनं आणलेले पदार्थ आपल्या शरीराला, विशेष करून लहान मुलांना हे पोषक आहेत की नाही त्यांना त्रास जाईल. म्हणून बाहेरची मिठाई आणून देण्यापेक्षा तुम्हाला रॉ मटेरियल देतो, तुम्ही ते चांगल्या स्वच्छ करा, चांगले वापरा, तुमच्या क्षमतेने वापरा आणि घरी स्वयंपाक करायचा असतो हे शिक्षकांनी तरी मनामध्ये बिंबवावं आणि त्याप्रमाणे त्यांचा आचार करावा. म्हणून मी साखर आणि रवा हा रॉ मटेरियल स्वरूपात देतो, ज्याला आपण खाऊ म्हणतो अशा स्वरूपात. तर तुम्ही एक अक्षदांच्या संदर्भात उपक्रम केला होता,
त्या उपक्रमाविषयी सांगा ना. ज्या वेळेला सामाजिक अंगाने निरनिराळे विषय हाताळले जातात आणि मी एका लग्न समारंभाला गेलो होतो, एका 80 सहस्रजन सोहळ्याला पण गेलो होतो आणि अशा 2 कार्यक्रमामध्ये असं लक्षात आलं की लग्न सोहळ्यामध्ये गेल्यानंतर आपण जे अक्षत, भारतीय संस्कृतीमध्ये अक्षतेला फार महत्त्व आहे, तो आशीर्वादाला क्षती न होणारा म्हणून तो अक्षत असा तो प्रकार आहे. पण मग ही कल्पना आपण सोडायची का? आजच्या 2021 साली ही अक्षत जेव्हा वाटतो तर मुलं त्याची वाटोळं म्हणजे फेकाफेकी खेळण्यासाठी वापर करतात. जो आपला उद्देश आहे की वधूवरांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपाने अक्षत टाकावी, द्यावी, ही खऱ्या अर्थाने आपण वापरली जाते का? खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होतोय का? आणि ते वाया जातं. मी त्याचा सर्वे घेतला तर पुण्यातल्या अनेक कार्यालयाला मी भेट दिल्या, कार्यालयांची संख्या काढली, त्यांच्यात लग्नकार्य किती होतात ते बघितले आणि असं लक्षात आलं किमान 100-500 पोती तांदूळ हा वाया जातो आहे. त्या काळात लोक सांगायचे की आम्ही कोंबड्या मांजराला देतो, पण आज शहरासारख्या ठिकाणी कोंबडी मांजर किंवा ते कुजतो, घाण होतो, नदीत गेला की कुजण्याची प्रक्रिया होती. मग त्याला पर्याय आहे का? तर मी तो पर्याय शोधून काढला की अक्षत देण्याची प्रक्रिया जी आहे ती कल्पना चांगली आहे, विश्वासार्ह आहे, ती तर चालू राहिली पाहिजे. मग त्याच्याकरता आपण असं करू, लोक भेटायला स्टेजवर येतात त्यावेळेला तिथे एक डेकोरेट करून बाऊल ठेवू आणि त्याच्यात एक अक्षता ठेवू आणि ते अक्षता वधूवरांच्या डोक्यावर आपण राहिले तर आपला जो कार्यक्रम आहे, जो कल्पना आहे ती साकार होईल आणि उरलेले तांदूळ जे आहे जे वाया जात आहेत ते कोणाच्या तरी मुखात जातील. आणि म्हणून मी कार्यालय मालकाला आणि ज्याचे यजमान असतात दोन्ही पार्टीकडनं वधूवरांकडे ज्यांना भेटतो आणि त्यांना सांगतो अशा कार्यक्रमामध्ये आपण जर थोडासा सामाजिक बदल केला तर वाया जाणारे तांदूळ कोणाच्या तरी गरजू मुखात जातील. असे अनेक क्विंटल तांदूळ मी या कार्यालयाकडून मिळवले. ही कल्पना लोकांनी उचलून धरली. कार्यालय मालकाने मला 5-5 किलोचे पैसे दिले, जे यजमान आहेत त्यांनी मला उरलेल्या तांदूळाचे पैसे दिले. फक्त त्याच्यामध्ये माझी थोडीशी त्रुटी अशी राहिली आहे की माझ्याजवळ तेवढं मनुष्यबळ नाही, त्यामुळे ती कल्पना फार काळ अजून चांगल्या गतीने, खरी ती गती जर आली त्याला तर खूप मोठ्या प्रमाणात गरजू लोकांना आपल्याला तांदूळ किंवा जे काही वापरलं जातं ते उपलब्ध होईल आणि चांगल्या अर्थाने, खऱ्या अर्थाने आशीर्वाद तुम्हाला त्या मुलांकडून मिळेल. दुसरी कल्पना अशी आहे की आपल्याकडे सहस्रजन 16, 60, 75 केली जाते, त्यावेळेला तुला केल्याची कल्पना आहे. ही तुला केल्यानंतर ते जे काही साखर, रवा, तांदूळ काय जे असेल हे आपण आपल्याच नातेवाईकांना देतो. मी एका अशा तुल्याच्या कार्यक्रमात गेलो, तो माझ्या शेजारी एक नवीन जोडपं बसलं होतं, त्यांचं नाव पुकारलं गेलं, त्यांच्या आजोबांचे वगैरे काहीतरी आले. ते जेव्हा ते 1 किलो साखर घेऊन आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले तर त्यांच्यातला एक डायलॉग मला एक नव्या कामाला प्रेरणा देऊन गेला. त्यामुळे आता हे कुठे न्यायची साखर? आपल्याला खरी गरज आहे का या साखरेची? काय आपल्याला देतात हे? म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला आपण परत अधिक देण्याचा प्रयत्न, आणि तो नाखुश आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तो नाखुश आहे त्याच्यामध्ये. आणि इथे अनेक लोकांना धान्य मिळत नाही, अनेक लोकांना उपजीविका मिळत नाही, पोटभर धान्य मिळत नाही. मग त्याच्यातनं मी एक कल्पना घेतली की अशा 75, 60 सहस्रजन सोहळा करणाऱ्या लोकांना मी गाठतो, त्यांना एक वेगळी कल्पना सांगतो की अशा प्रकारे ज्याच्याकडे आहे त्याला देण्यापेक्षा ज्याच्याकडे नाही अशा लोकांपर्यंत तुम्ही धान्य पोचवलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जो आशीर्वादाची किंवा तुम्हाला सदिच्छेची कल्पना आहे, माझ्या मते उपाशी पोटे मिळणाऱ्या माणसाकडून जे आशीर्वाद मिळतात ते ज्याच्याकडे भरपूर आहे त्याच्याकडे मिळणाऱ्यापेक्षा निश्चित त्याची किंमत अधिक आहे आणि ती वास्तवतेला धरून आहे. अनेक लोकांना ही कल्पना पटली. एका शिक्षकाला, रिटायर झाले शिक्षकाला, त्याची 84 वर्ष 84 किलो होतं वजन होतं. त्यांच्या मुलांना सांगितलं, म्हटलं तुम्ही धान्याची करू नका, याच्यामध्ये सुद्धा आपली कल्पकता थोडी वापरली गेली पाहिजे. मी त्यांना म्हटलं 84 किलो धान्य देणार, त्यावेळेला 20 रुपये गहू होता, म्हणजे दादा 1200-1500 रुपये सुद्धा झाले. मी त्यांना म्हटलं शुद्ध वडील शिक्षक होते ना, मग आपण त्यांची तुलना शैक्षणिक साहित्याची करू. त्याला 13,000 रुपये लागले. मुलं नंतर म्हणाले, हरिओम तुम्ही फार हुशार आहात, आम्हाला आनंद आहे. पण शिक्षकांच्या डोनरचा थोडासा कल लागून तो कशात होता, त्याच्यात कशाला आवड आहे, शिक्षकांना यांना आवडली ती कल्पना. अरे वा, मस्तच की, मुलांना साहित्य मिळालं, त्यांना आनंद झाला. कल्पना थोडीशी महागली, पण त्याच्यात एक वेगळ्या कल्पनेने आपण एक चांगलं काम करू शकतो. आपण अधिक मासामध्ये काही व्रतवैकल्य स्त्रिया करतात, त्यावेळेला सुद्धा मी महिला मंडळाकडे जातो, महिला मंडळाने एक नवीन कल्पना सुचवतो.
की 1 मूठ धान्य आणि 1 रुपया रोज 33 अधिक महिन्याचं 33 जे आहे प्रकार. मग त्यांना सांगतो की त्याच्यामध्ये गहू तांदूळ नाही करायचं. त्यावेळेला 110 रुपये तूर डाळ होती. मी ह्याला 1 मूठभर डाळ, तुरीची डाळ, म्हणजे जे 20 रुपयापैकी 110 रुपयापर्यंत आपण पोचू शकलो. मी असं 13,500 रुपये त्यावेळेला रोख जमवले आणि 350 किलो धान्य मिळालं. त्यामुळे कल्पतेने नाही, थोडीशी जर आपण त्याच्यात आपल्या व्यवस्थेचा, आपल्या विचाराचा जर प्रगल्भ दाखले तर अधिक योगदान चांगल्या पद्धतीने आणि लोकांना पटण्यासारखं, त्यांना कुठेही बोजा वाटणार नाही. म्हणून डोनरकडे गेल्यानंतर त्यांना जर बोजा वाटत असेल तर मग आपण कुठेतरी कमी पडतो असं त्याचा उल्लेख. काका, सामाजिक संस्थांना त्यांचं कार्य चालावं यासाठी तुम्ही काही त्यांना योजना सांगता, त्यांना प्रोत्साहित करता, त्याविषयी जरा सांगाल का? या बाबतीत एक महत्त्वाचा भाग असा आहे की सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला योगदान मिळवायला आपण निन्या लोकांकडे जातो त्यावेळेला डोनरचाही थोडासा स्वभावाचा, त्याच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपल्याला योगदान अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्याचा कल कुठे आहे, त्याचा कल जर शैक्षणिक स्तराकडे असेल तर तशा प्रकारची योजना सुचवायच्या. आपल्या समाजामध्ये जास्त करून भोजन देण्याची कल्पना आहे. स्मरण करायचं म्हणजे काय, अन्नदान करायचं. मग अन्नदान करण्यासाठी ज्या कल्पना आहे त्या कशा राबवता येतील म्हणून आपण एक स्मृतिदिन योजना म्हणून त्यांना राबवतो. एक ठराविक रक्कम तुम्ही कायमस्वरूपी द्या आणि त्याच्या व्याजातून तुमच्या घरातल्या व्यक्तीचं स्मरण किंवा वाढदिवस असेल तर ते आपण करू शकतो. अशा निन्या प्रकाराने त्यांचा डोनरचा कल, ज्यावेळेला तुम्ही डोनरकडे जातात, मला एक मुद्दाम गमतीची गोष्ट सांगतो. एका ग्रस्ताने 2 लाख रुपये द्यायचे कबूल केले. त्याने 1.5 लाखाचे पैसे मला चेक काहीही माहिती न घेता दिले, पण एक शेवटचा चेक द्यायला नाकारला आणि 4 दिवस मला ते हेलपाटे लावले आणि त्यांनी काही दिला नाही. जेव्हा मी त्याला खनपटीला पडलो, त्याला असं पत्र पाठवलं की बाबा तुम्ही 3 लाख, 3.5 लाख रुपये मला वेळच्यावेळी दिलेत, परंतु चौथा चेक दिला नाही, तर आम्ही कुठेतरी कमी पडलो का असं मला खंत आहे. कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं, आपल्याला पैसे एखाद्याने दिले नाहीत तर आपण का दिले नाहीत त्याने, याचं आत्मपरीक्षण आपण करणं आवश्यक आहे. आणि त्या दिवशी मी त्यांना जेव्हा पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांना सांगितलं की कुठल्याही संस्थेत मी जर कमतरता माझ्यात दिसून आली आणि म्हणून तुम्ही चौथा चेक दिला नसेल तर ते मला सुधारायला संधी मिळेल. तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही जी चौथी संस्था शिकवली ती अंध लोकांची होती आणि अंध लोकांबद्दल मला अजिबात प्रेम नाही. म्हणजे त्या संस्था डोनरचा जर मी कल लक्षात घेतला असता तर मी त्याला दुसरी संस्था दिली, मला 50,000 रुपये आणखी एका संस्थेत मिळू शकले. मग हेही आपण शिक्षण घेण्याचा प्रयत्न जर केला त्याचा उपयोग मला पुढे योगदान मिळवताना फार चांगला झाला. मी माझ्या डोनरकडे जात असताना माझी सुरुवात न करता त्याचा कल कुठं आहे, त्याच्या भावना काय आहेत ह्या ओळखायला सुरुवात केली आणि त्या पण ओळखल्यामुळे तो अधिक लवकर फुलतो. म्हणजे एखाद्या आवड असली की त्याच्यामध्ये तो 2 रुपयाऐवजी 10 रुपये देऊन जातो. हा कार्यकर्ता कस आहे आणि त्या कार्यकर्त्याने अशा प्रकारे जर काम केलं तर निश्चितपणे तुम्हाला योगदान चांगलं मिळेल. आजची एक मोठी खंत आहे की गेल्या 50 वर्षामध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की पैसा उभा करणं फार अवघड जात होतं. पण आज 21 साली जेव्हा आम्ही निन्या लोकांकडे जातो त्यावेळेला पैसे उभे राहतात, पण या पैशाचा विनियोग माध्यम म्हणून, ज्याला मी आता काम करतो हे पूल म्हणून काम करतो, गरजू संस्था आणि डोनर याचा मतला दुवा म्हणून काम करतो. अशी दुवा काम करणारी माणसं की जी निरीच्छने त्यातला एकही रुपया माझा नाही या भावनेत काम करणारी माणसं आज दिवसेंदिवस कमी पडत आहेत आणि अनेक संस्था, सामाजिक काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत यांना याची फार मोठी आता जाणीव झालेली आहे की पैसा उभं राहू शकतो पण माणसं उभी करणं हे फार अवघड होऊन बसलं. काका, प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही तुमच्या डोनर्सना, हितचिंतकांना शुभेच्छा देता. हो. ते एका आशीर्वाद मंत्र करतील हो. त्या जरा ते आशीर्वाद मंत्र म्हणा. हो, नक्कीच नक्कीच. हरी ओ
यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं त्वमेव राजाधिपतिर्बभूवा सङ्कीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः श्रीवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यमाविधाचोपमानं मय्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ शतञ्जीव शरदो वर्धमान् शतमेमन्तान् शतमुवसन्तान् शतमिन्द्राग्नि सविता बृहस्पतिः शतायुषां हविषेमं पुनर्दू शतञ्जीव शरदो वर्धमान् इत्यपि निगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुर्मरुत एनं वर्धयन्ति शतमेनमेव शतात्मानं भवति शतमनन्तं भवति शतमैश्वर्यं भवीत शतमिति शतं दीर्घमायुः शतमिति शतं दीर्घमायुः शतमिति शतं दीर्घमायुः हरिः ओम हरि ओम हरिओम. सुहृदो, तुम्ही आत्ता जो आशीर्वादपर मंत्र ऐकलात तो हरिओम काका तथा सदाशिव महाराज यांनी म्हटलेला आशीर्वादपर मंत्र होता. आरसा समाज मनाचे या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. काका, या उपक्रमात आज तुम्ही सहभागी झालात याबद्दल तुमचे मनापासून आभार. हरिओम.